बुमराचं सुद्धा आता ITC वॉरियर हॉटेलमध्ये आता स्वागत करण्यात आलेलं आहे। हळूहळू सगळे प्लेयर्स आता येत आहेत। ऋषभ पंतचं सुद्धा आता हॉटेलमध्ये आगमन झालंय आणि T20 ची विशेष ट्रॉफी ऋषभ पंतने आपल्या हातात घेतली होती आणि जी ट्रॉफी पाहण्यासाठी हे सगळे चाहते आतुर होते। अक्षर पटेलचंही आता हॉटेलमध्ये आगमन झालेलं आहे। अक्षर पटेलची कामगिरी विशेष यावेळी मानली जायची आणि राहुल द्रविड जेव्हा त्यांचं आगमन हॉटेलमध्ये झालं होतं तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय। ज्या टीम इंडियाच्या या विजयाचा जल्लोष आज साजरा केला जातोय यामागचं खरं श्रेय टीम इंडियाचे हे कोच असणारे राहुल द्रविड यांना दिलं जातं आणि त्यामुळे राहुल द्रविड यांचं विशेष कौतुक सर्वांनाच असणार आहे। सध्याची साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ITC हॉटेलवरची। दिल्लीतील ITC वॉरियर हे हॉटेल आहे जिथे टीम इंडिया आता दाखल होतीये। टीम इंडिया सोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत। आपण पुन्हा आमचे प्रतिनिधी प्रमोद जगतापकडे जाऊया जे स्वतः दिल्ली मधला हा जल्लोष आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। दिल्ली विमानतळानंतर प्रमोद आता टीम इंडिया ITC हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे। तिकडे कसं वातावरण आपण सांगत होतात, काय अपडेट देणार? श्वेता, कॅप्टन किंग रोहित शर्माचं खरं तर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। ज्यावेळी रोहित शर्मा हॉटेल ITC मध्ये आला त्यावेळी त्या ठिकाणी असणारा स्टाफ असेल किंवा पोलिसांनी खरं तर टाळ्या वाजवल्या आणि कॅप्टन किंगचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे। रोहित शर्मा असेल, सूर्यकुमार यादव असेल, हार्दिक पांड्या असेल, त्या एका खेळाडूचं स्वागत ITC वॉरियर हॉटेलमध्ये केलं गेलं। ज्या प्रकारे मी मगाशी सांगत होतो श्वेता, जशा पद्धतीच्या चाहत्यांची गर्दी विमानतळावरती होती तोच उत्साह ITC वॉरियर हॉटेल बाहेर चाहत्यांचा असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर पुढच्या काही तासांमध्ये म्हणजे 2 तासानंतर हे सगळे खेळाडू जे आहेत ते या ठिकाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी जाणार आहेत। 2 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या खेळाडूंसोबत चर्चा करणार आहेत, त्यांच्याशी त्यांचं अभिनंदन करणार आहेत, कौतुक करणार आहेत। कारण मायेची छाप जी असते श्वेता, आपण म्हणतो तसं पंतप्रधानांची मायेची छाप या सगळ्या खेळाडूंवरती त्या ठिकाणी त्यांना भेटणार आहे। What would you like to share? I really like Virat Kohli, and he's my favorite batsman, and I like to watch him play like every time they play. How will you express your happiness Team India has won the World Cup? Oh yeah. When I saw that, I was really happy. I knew they were gonna win it because they're the best team out of all of the teams. I didn't really get a good view at Virat Kohli, but I saw him for like 2 seconds till the crowd came. तर टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी अगदी लहान मुलं सुद्धा दिल्ली विमानतळावर ज्याप्रमाणे दाखल होती त्याचप्रमाणे ITC वॉरियर हॉटेलमध्ये सुद्धा अशीच लहान मुले, लहान चाहते सुद्धा दाखल झालेले आहेत। कारण प्रत्येकालाच आता टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि आपल्या खेळाडूला पाहण्यासाठी, टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी आपण प्रत्यक्ष जावं, प्रत्यक्ष पाहावं असं वाटत असतं। पण प्रत्यक्ष मॅच पाहण्यासाठी अमेरिकेत तर आपण नाही जाऊ शकलो, पण इथे तरी हा उत्साह आपण साजरा करूयात अशी भावना प्रत्येक या क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये आणि हीच भावना आपण या मुलांच्या तोंडून ऐकलेली आहे। एकीकडचे दृश्य आहेत दिल्ली विमानतळावर जेव्हा धमाकेदार टीम इंडियाचं स्वागत झालं आणि दुसरीकडे आता दिल्ली विमानतळानंतर टीम इंडिया अखेर ITC वॉरियर या हॉटेलमध्ये दाखल झालेली आहे आणि तेव्हाची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। विमानतळावरती अक्षरशः चाहत्यांचा जल्लोष, उत्साह अगदी वाखाणण्यासारखा होता। दिमाखदार पद्धतीने टीम इंडियाचं स्वागत झालं आणि आता आपण पाहतोय टीम इंडिया ITC वॉरियर हॉटेलमध्ये दाखल झालेली आहे। विराट कोहली